नमस्कार, मुंबई वॉचमध्ये आपले स्वागत. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथक अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये झुंझुनू राजस्थान येथे MD ड्रग्स फॅक्टरीचा मोठा पर्दाफाश करत 100 कोटीचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई करण्यात आली आहे. आणि याबाबत सविस्तर माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त नितेश कौशिक यांनी दिली. जाणून घेऊया सविस्तर बातमी. 4 ऑक्टोबरला काशीगाव पोलीस स्टेशनला एक ड्रग्सचा सीजर झाला होता, ज्यामध्ये आपण 6 लोकांना अरेस्ट केले होते. हा प्राथमिक सीजर होता. याच्यावर काम करताना, इन्व्हेस्टिगेट करताना आमच्याकडे आणखी महत्वपूर्ण माहिती प्राप्त झाली. त्याचा फर्दर लिंक गुजरातला लागला. त्याच्यावर वर्क करताना आमची टीम्स झुंझुनू राजस्थान पर्यंत पोहोचली. झुंझुनू राजस्थानमध्ये जाऊन अशा निदर्शनास आला की एक पोल्ट्री फार्मची आडमध्ये आणि पोल्ट्री फार्मचे मागे एक ड्रग्स तयार करण्याचा कारखाना ते सापडण्यात आला. आमचे लोकांनी तिथे सतत रेकी करून तिकडे जो आहे मोठी कारवाई केली. यामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की जवळपास या फॅक्टरीतून 100 कोटीची ड्रग्स आधी जो आहे ते डिस्ट्रीब्यूट झालेली होती वेस्टर्न इंडियामध्ये, आणि जवळपास 100 कोटीच्या ड्रग्स प्राथमिक प्रिकर्सर्स आपण ज्यांना म्हणतो असे रसायन, इक्विपमेंट्स, मॅन्युफॅक्चरिंगचे इक्विपमेंट्स ज्याची फोटोग्राफ्स आपण शेअर करणार आहोत, हे सर्व मिळून पुन्हा जो आहे आणखीन 100 कोटीचा माल, फॅक्टरी इत्यादी ते जप्त करण्यात आला. या केसमध्ये अद्यापर्यंत आपण 11 आरोपींना अटक केलेली आहे. आणि हे जो 11 आरोपी आहे त्यापैकी सगळे महत्वाचे गुन्हेगार आहे. आपल्याला थोडक्यात सांगतो की यापैकी आपल्याला या जो 11 गुन्हेगार आहे त्यापैकी डी गँगशी संबंधित पण गुन्हेगार यामध्ये सम्मिलित आहे. आपण ज्या 11 लोकांना अटक केले त्यापैकी मोहम्मद अन्सारी याचे विरुद्ध ऑलरेडी 6 गुन्हे दाखल आहे. मोहसिन शेख त्याचे विरुद्ध 4 गुन्हे दाखल आहे. जाहीर गोरे त्याचे विरुद्ध 3 गुन्हे दाखल आहे. मोहम्मद अन्सारी त्याचे विरुद्ध 9 गुन्हे दाखल आहे. सोहेल खान त्याचे विरुद्ध 3 गुन्हे दाखल आहे. मोहम्मद शेख याचे विरुद्ध 1 गुन्हा दाखल आहे. आणि मोहम्मद परियानी त्याचे विरुद्ध 4 गुन्हे दाखल आहे. डी गँगचा सक्रिय मेंबर होता. 3 मर्डरचे केसेस आहेत त्याचे, आणि ATSनी पण त्याची अटक केली होती. तो पण या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेले आहे. असा 11 पैकी 9 लोक जो आहे यामध्ये सक्रिय गुन्हेगार आणि मोठे गुन्हेगार आहे. असे सर्व लोकांना आपण या केसमध्ये अटक केलेले आहे. आणि मला असा विश्वास आहे की या कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे परंतु पश्चिम भागात, संपूर्ण देशात यामध्ये जो सप्लाय होत होती याच्यावर अंकुश लावणार. आणि याचा जो आहे डिस्ट्रीब्युशन आणि सप्लायमध्ये हे सगळा भंडाफोड करून आपण जो आहे हे ड्रग्सवर जे आपण जे कारवाई करतोय यामध्ये डेफिनेटली आपल्याला फायदा मिळेल. आणि आमचे जे युनिट्स आहे अँटी नार्कोटिक्स 1 आणि 2 ज्यांनी हा संपूर्ण कारवाई केलेली आहे क्राईम ब्रांचच्या अंतर्गत, त्याच्या पण अभिनंदन करतो. आणि सर्वांना हा अपील करतो की जर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची ड्रग्सचे संबंधित जर माहिती असेल तर MBB पोलीसच्या सोबत शेअर करून आमची मदत करावी. धन्यवाद.